अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ती बाजरीचं पीठ घेतलं आहे. 4 टेबलस्पून नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मेथीची भाजी अर्धी वाटी, दोन सिमला मिरच्या, कोबी बारीक किसून घेतलेला आहे, भोपळ्याचा किस, कोथिंबीर, धना पावडर 1 चमचा, तिखट आपल्या आवडीनुसार, जिरं, हिंग, तेल 2 टेबलस्पून, मीठ. आपण अगोदर मिक्स करून घेऊया. हे सर्व यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं. हे अजून आपल्याला पाणी लागणार आहे. हे फार घट्ट आहे. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. की आपण छोटे छोटे उत्तप्पा करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी लाल मिरची, जिरा पावडर हे टाकून आता आपण हे झाकण ठेवून घेऊ. पण आप्पे करून घेऊ. ह्याच्यावर थोडं थोडं तेल टाकून घेऊया. ठेवून घेऊया. हे उलट करून घेतलेलं आहे. या अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व करून घेऊया. हे आपलं दुसरं पण झालेलं आहे. आता आपण आप्पे उलटून इकडे आपले आप्पे पण झालेले आहे. हे आपण त्याच्यावर चीज टाकून घेऊया. हे आपले पौष्टिक थालीपीठ आणि आप्पे तयार झालेले आहेत. तर करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करून पहा. ज्यांच्याकडे नाचणीचं पीठ घरात नसेल तर त्यांनी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. हे मुळ्याचं लोणचं आणि लसणाची चटणी त्याच्याबरोबर खाण्यास द्यावे. अतिशय सुंदर लागतात आणि फारच पौष्टिक आणि छान आहे.